ठाणे पोलीस आयुक्तालय आणि ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अंमली पदार्थांविरोधात मोठी जनजागृती मोहीम आणि कारवाई सुरू असतानाच ठाण्यातील ज्ञानोदय कॉलेजमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गुरुवारी दुपारी ज्ञानोदय कॉलेजच्या इयत्ता 12वी मधील 2 विद्यार्थ्यांचा ड्रग्जचे सेवन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या घटनेनंतर शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी तातडीने ॲक्शन घेतली। सर्वप्रथम त्यांनी ज्ञानोदय कॉलेजमध्ये जाऊन कॉलेज प्रशासनाला ह्या घटनेबाबत जाब विचारला। कॉलेज परिसरात असे प्रकार कसे घडतात याबाबत प्रशासनाकडून खुलासा सुद्धा मागितला। त्यानंतर एकनाथ भोईर यांनी थेट वर्तकनगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांशी चर्चा केली। शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे आणि रुग्णालयांच्या परिसरातील पान टपऱ्यावर विकल्या जाणाऱ्या गुटखा आणि अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। ठाणे पोलीस आणि महापालिका अंमली पदार्थांविरोधात मोहीम राबवत असताना शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थी ड्रग्ज घेत आहेत, हे अत्यंत गंभीर आहे। पोलिसांनी ह्या प्रकरणी विशेष लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी अशी विनंती एकनाथ भोईर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली। दरम्यान व्हायरल व्हिडिओच्या आधारे वर्तकनगर पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी केली जात आहे। यहाँ के बच्चे को शिक्षा हम नजीक दे सकते हैं, ये इसीलिए हम स्कूल के बराबर है। कितने लोग आपके स्कूल के विरोध में जाके, जो भी आपको मालूम है क्या क्या नहीं हुआ है, फिर भी शिंदे साहब के माध्यम से आपके स्कूल को मदद ही हुई, हमेशा हुई। शिंदे साहब ने हमेशा स्कूल का लिया जा रहा दिघे साहब से लेके, बराबर है। तो ये स्कूल के हम लोग साथ में है, हम स्कूल के विरोध में नहीं है, लेकिन स्कूल में ये होना ये बिल्कुल गलत है। नहीं, स्कूल में तो हम भी कह रहे हैं गलत है। और इसके लिए आप क्या प्रिकॉशन लिया है और क्या ले सकते हैं वो बताओ। 50 बाइक चेक होगा, दूसरा मोबाइल जो है लड़के लड़कियों का सबका जो है बंद, कोई लेके आएंगे नहीं क्लास में। और टीचर को ताकीद कर दिए हैं कि भाई हर बच्चे के ऊपर आपकी निगाह होनी चाहिए। अगर कोई बच्चा मिसबिहेव करता है, ये प्रकार होने के बाद अजूनपर्यंत झोपले होते का तुम्ही? पहले ऐसा कुछ डाउट नहीं था कि बच्चे अरे आपके स्कूल का एक कंप्लेंट नहीं आया ना? कुछ दिन पहले सेक्सुअल असॉल्ट भी हुआ था सर फूटने का बाहर का विषय ले लो, एक विषय नहीं आया ना हमारे पास में ये स्कूल के बारे में। लड़की छेड़ने का देखो विषय अभी हम लोग ने ना इसके लिए ना सीनियर को भी पत्र दिया, यही कारण की वजह से कि आप लोगों ने ना हमारे कान में जो आया कि पेरेंट्स जब आपके पास में कंप्लेंट देते ना तो आप लोग क्या करते हैं और बाहर जाने के बाद कौन क्या करता है हमको नहीं पता। तो लेकिन उसकी जिम्मेदारी आपकी होती है। अगर पेरेंट्स लोगों ने आपके विश्वास पे स्कूल में भेजा है ना बच्चे को, तो आपका काम है कि कम से कम 100 मीटर का जो दायरा है वहां तक तो हम लोग ने उसकी देखरेख करनी चाहिए। क्योंकि स्कूल से निकलने के बाद में लड़कियों को छेड़छाड़ होती है, आपस में मारामारी करते हैं। अभी जैसे कि पेरेंट्स बोलते हैं हमको कि हम लोग हमारे बच्चे को पूरा कपड़ा पहना के भेजते हैं और जब घर पे आते हैं तो 4 बटन टूटा हुआ आता है, तो वो कहाँ से आता है? स्कूल के बाहर ही होता है ये सब चीजें। और ये हम लोग आज से नहीं देख रहे, इसके लिए हम लोग ने ना सीनियर को भी पत्र दिया है और सीनियर ने हमको कशी हे करता येईल ही विनंती करायसाठी मी तुम्हाला आलेलो आहे। आणि त्याचबरोबर सर माझी एक अजूनही मागणी आहे की त्याची सखोल चौकशी व्हावी। त्याने नक्की हा जो अंमली पदार्थ आहे ते कुठून प्राप्त केला, कोणाकडनं त्यांनी घेतला आणि मग त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो का आपण, हे थोडंसं आपल्याकडनं व्हायला पाहिजे, अशी आमची माफक आपल्याला विनंती आहे। कारण शेवट बघा आपण संरक्षक आहात, शेवट आपल्या मुलं आहेत, उद्या तुमची मुलं काही शाळेत शिकतात, माझी मुलं असतील आणि या विभागातली मुलं त्या शाळेमध्ये शिकतात। ज्ञानोदय शाळेमध्ये हा मोठ्या प्रमाणात असतो। आता त्यांनाही जाऊन मी प्रश्न विचारला, त्यांनाही जाऊन विचारलं, त्यांचं म्हणणं आहे आमची काही शिक्षका इकडे, पण सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो याच्यावर। त्याचबरोबर माझी एक अजून मागणी, आपण तिथं चौकी साहेब आपली एक चौकी आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला पोलीस हे नियमितपणे त्या ठिकाणी असावेत। कारण हा प्रश्न या ज्ञानोदय शाळेचा, मग ते उदाहरणार्थ मारामारीचा असू द्या, हे आता हा प्रकार घडला, अशा अनेक प्रकार, छेडछाडचा असू द्या, अशा अनेक प्रकार त्या ज्ञानोदय शाळेच्या प्रांगणाच्या आमच्या इंदिरानगर परिसरामध्ये ज्ञानोदय विद्यामंदिर या शाळेमध्ये जो प्रकार घडला
अतिशय निंदनीय प्रकार आहे की एका शाळेमध्ये जिथं शिक्षा दिली जाते, ज्या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या जीवनाची सुरुवात होते, शिक्षणाने तो माणूस आपल्या जीवनाची उंच भरारी घेऊ शकतो, अशा शाळेच्या ठिकाणी MD सारखा किंबहुना नशेली पदार्थचा वापर होतोय आणि तोही व्हिडिओ काढला जातोय. जो मुलगा 12वीला शिक्षा घेतोय आणि तो त्याच्या घरी ते प्रकार करतोय, तोच प्रकार तो शाळेमध्ये सुद्धा करतोय. याच्या पाठीमागे शाळेला बदनाम करण्याची कोणाची साजिश आहे का? किंबहुना जर हे तो मुलगा करतोय तर ती MD जे काय पदार्थ आहे तो कुठून आला? ड्रग्ससारखा पदार्थ तो आला कुठून? तो आणला कुठून? त्याच्या पाठीमागे कोण आहे? बरं तोचा कोण विक्रेता करतोय? याच्या मुलापर्यंत पोचावा म्हणून मी आज पोलीस स्टेशनला या ठिकाणी विनंती करायला आलेलो आहे. कारण निव्वळ इथे आपल्याला थांबत नाही, आपण त्या मुलापर्यंत पोचलो पाहिजे की हे पदार्थ त्या मुलाने कुठून आणला. तो मुलगा, आता मला सिनियर साहेब माने साहेबांना मी भेटलो, त्यांनी सांगितलं तो मुलगा अल्पवयीन आहे, तर आम्ही बाल न्यायालयात त्याला सादर करू आणि बाल न्यायालय जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वांनाच बंधनकारक आहे, जो न्यायालयाचा आम्ही आदर करणारे लोक आहोत. परंतु ही चौकशी होणं गरजेचं आहे का त्या मुलाने तो जो पदार्थ आहे तो आणला कुठून? त्याचं सेवन त्याने केलं, पण तो सेवन करण्यासाठी तो कुठे मिळतो? मग अशी जर ही भविष्यात जो देश आपण ज्या मुलांवर अपेक्षा ठेवतो, आपण आईवडील स्वप्न पाहतात, माझा मुलगा मोठा होईल, तो माझी सेवा करेल, या राज्याची सेवा करेल आणि या देशाची सेवा करेल. तीच मुलं जर चुकीच्या मार्गाने चालली तर आपला देश कुठे जाईल हे मला माहिती नाही. जे देश घडवणारे हात जर अशा प्रकारचं काम करायला लागले तर या देशाचंही पुढे भविष्य हे अंधारातच राहिल्याशिवाय होणार नाही. म्हणून कठोरात कठोर कारवाई अशा लोकांवर होणं अपेक्षित आहे. मुलात जे ड्रग्ससारखा पदार्थ, अंमली पदार्थ या आणतात त्यांच्यावर कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे. त्यांना जी सजा शक्य आहे ती देण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून झालं पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलो. मी नागरिकांना हात जोडून आवाहन करेल, विनंतीपूर्वक आवाहन करेल की आपली मुलं शाळेत शिक्षणासाठी जातात. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. परंतु ते शिक्षण घेत असताना आपली मुलं नक्की काय शिक्षणच घेतात का वेगळे काहीतरी उद्योग करत असतात? मुलगा शाळेमध्ये गेला, तो किती वाजता आपल्या घरी आला, कितीची त्याची शाळेची हे आहे ते बघणंसुद्धा आईवडिलांचं काम आहे. तर जे मुलांवर आपण देश घडवण्याची जबाबदारी आहे, आपला परिवार घडवण्याची जबाबदारी आहे, त्याच मुलं जर या वाईट व्यसनाला लागली तर नक्कीच या देशाची, या राज्याची प्रगती होण्याऐवजी अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करेल, माझ्या सर्व भगिनींना आवाहन करेल की आपल्या मुलाची काळजी घ्या. आपला मुलगा चुकीच्या मार्गाने जात नाही ना, चुकीच्या ठिकाणी जात नाही ना, किंवा तो काय करतो याचीसुद्धा आपण खबरदारी घ्यावा, असं मी सर्व माझ्या परिसरातील नागरिकांना आवाहन करेल.